2016 साली डोंबिवलीच्या MIDC मध्येच प्रोबेस नावाच्या एका कंपनीमध्ये स्फोट झाला होता आणि त्यानंतर ज्या अनेकांचे जीव गेले होते त्यांना, त्याचबरोबर त्यांच्या जखमींना आणि इतर लोकांना काय नुकसान भरपाई मिळाली असा अनेकांचा प्रश्न आहे. त्याबरोबर हा स्फोट का झाला होता हा देखील अनेकांना प्रश्न पडला होता. त्यावर एक इन्क्वायरी बसवण्यात आली होती. त्या इन्क्वायरीचा रिपोर्ट माझ्या हातात आहे. हा जो रिपोर्ट आहे या रिपोर्टमध्ये प्रोबेस कंपनी ब्लास्ट संदर्भातले अगदी छोट्यातली छोटी माहिती देखील आहे. त्याबरोबर हे देखील आहे की काय करायला पाहिजे होतं. आता पुन्हा एकदा डोंबिवलीमध्ये असाच एक स्फोट झालाय आणि त्याचं कारण देखील प्रोबेस सारखंच सांगितलं जात आहे. आणि या सगळ्या संदर्भातला जो पाठपुरावा आहे ते पाठपुरावा घेणारी व्यक्ती माझ्याबरोबर आहे. हा रिपोर्ट ज्यांनी मिळवला सरकारकडून ती व्यक्ती माझ्याबरोबर आहे. आपण त्यांच्याशी बोलूया. सर, आपलं नाव? मी राजू नालावडे, MIDC इथेच राहतो, निवासी विभागात डोंबिवली MIDC मध्ये राहतो. प्रोबेस कंपनीचा स्फोटाच्या संदर्भातला हा रिपोर्ट तुम्ही खूप प्रयत्न करून मिळवलात RTIच्या आधारे. काय सांगितलंय रिपोर्टमध्ये? काय झालं होतं नेमकं त्या दिवशी? 26 मे 2016 म्हणजे आता 8 वर्ष होत आहेत साधारण. तिथे या रिपोर्टमध्ये एक म्हणजे एक अंदाज वर्तवलेला की जो प्रोपोजल क्लोराईड म्हणून हायली हजार्ड्स जो केमिकल होता तो त्याचा तिथे साठा होता आणि बाजूलाच पावसाळी येणार म्हणून पत्र्याच्या शेडचं वेल्डिंगचं काम चालू होतं आणि त्या वेल्डिंगची ठिंगण्या त्या केमिकलवर पडलेल्या असावेत आणि त्याच्यामुळे त्याच्या ज्वलनशील निर्माण झाला आणि तो स्फोट झाला असा एक अंदाज या स्फोटामध्ये वर्तवण्यात आला आहे. त्यात तज्ज्ञ समिती होती सर्व त्याच्यातली, त्यांनी तो वर्तवला आहे. पण पुढे खरं काय, किती साठा होता किंवा अजून खरं काय, कारण त्याच्यात कोणीही जिवंत राहिलं नव्हतं. सर्व चिंधड्या झालेल्या सर्वांच्या. त्यामुळे हे सर्व असा एक शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. सर, काल परवा देखील एक स्फोट झाला डोंबिवलीतच झाला. तुमच्याच घरापासून अगदी हाकेच्या अंतरावर स्फोट झाला. काय वाटतं, हा स्फोट रोखता आला असता? अगदी 2016ला जेव्हा इन्क्वायरी कमिशन नेमली कलेक्टरच्या अंडर चीफ मिनिस्टरच्या सांगण्यावरनं आणि एका महिन्यात अहवाल द्यायला सांगितलेला, 1 महिना झाले, 2 महिने झाले, काही अहवाल येतच नव्हता. म्हणून आम्ही RTI सुरुवात केली. RTI पण ते देत नव्हते आम्हाला. प्रत्येक डिपार्टमेंटला मी RTI करायचो. म्हणजे औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचालनालय, जिल्हाधिकारी कार्यालय, मंत्रालयाचा लेबर विभाग, अशा सर्वांकडे ते देत नव्हते आणि सांगायचे हा गोपनीय अहवाल आहेत आणि तो अजून तयार झाला नाही. वर्ष झालेलं स्फोटाला तरी यांचा तयार झाला नव्हता. शेवटी औद्योगिक सुरक्षा ऑफिसचं मेन ऑफिस जे बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये, तिथे मी एक अर्ज केला. त्यांनी मला तो अहवाल दिला. त्याच्यानंतर तो अहवाल दिल्यामुळे त्याच्यावर त्या ऑफिसरवर पण कारवाई झाली, कारण मला तो अहवाल दिला आणि मी जो दुसऱ्याने सांगितलं. त्या अहवालामध्ये सर्व सूचना आणि अंमलबजावणी कशा कराव्यात, केमिकल कंपन्यांच्या कसं केमिकल कंपन्यांच्या हाताळावे ह्याच्याबद्दल व्यवस्थित होती. म्हणजे माझ्या दृष्टीने तो चांगला अहवाल होता, कारण त्याच्यात तज्ज्ञ समिती होती. पण तो अहवालाची अंमलबजावणी किंवा तो अहवाल पुढे अजून पण काय झाला आणि काय झाला, कुठे समोर का नाही आणला ह्याचं काय माहिती नाही. म्हणजे तेव्हाच सूचना केल्या होत्या. काय काय सूचना होत्या, म्हणजे एखाद दुसरे तुम्हाला आठवत असेल तर या अहवालातल्या सूचना काय सांगितल्या होत्या? याच्या अहवालात अशा होत्या की ज्या हायली हजार्ड्स कंपन्या आहेत त्याचा वेगळा झोन करावा, त्याच्यावर नियंत्रण असावं स्पष्टपणे औद्योगिक सुरक्षा आरोग्य संचालय किंवा पोलीस किंवा इतर डिपार्टमेंटचं. आणि हा जो साठा असतो तो किती प्रमाण ठेवा, किती प्रोडक्शन काढावं आणि तो परत नेताना ट्रान्सपोर्टेशन कशा तऱ्हेने करावं, अशा अनेक बारीक सारीक सूचना केलेल्या. पण त्या काय सूचना इथे काय राहिल्या नाहीत. नंतर पण हायली हजार्ड कंपनीच्या तशीच पद्धत इथे झाली. जर त्या सूचनाच्या अंमलबजावणी झाली असती तर पुढचे अपघात टाळले असते. प्रोबेस संदर्भात मला विचारायचं आहे, प्रोबेसमध्ये ज्या व्यक्तींचे जीव गेले किंवा जे जखमी झाले किंवा तुमच्यासारखे अनेक लोक ज्यांचं नुकसान झालं, काय मिळालं त्यांना, की मिळालं की नाही?
प्रोबेसमध्ये 12 लोक मेले, त्यापैकी 3 लोक तर मालकाच्या घरातली होते. 9 लोकांना तेव्हा म्हणजे 1-2-3 वर्षानंतर 2 लाख दिले 9 लोकांना. तेव्हा शासनाने डिक्लेअर केलेलं 5 लाख, नंतर मिळाले अजून का माहिती नाही, पण मिळालेच ते अजून 1-2 लाख. त्यांनी काय होतं, आणि जे जखमी होते ना त्यांचा हॉस्पिटलचा खर्च तेव्हाचा तो गव्हर्नमेंटने केला. पण नंतर ते अपंगत्व आलं, नंतर त्यांचं नोकरी जॉब गेले, त्यांना काहीही मिळालं नाही. शिवाय ज्या स्फोटामुळे 3 किलोमीटरच्या परिसरात जो हादरा बसला आणि आमचे जे सर्वांचे नुकसान झालं, जवळजवळ 7 कोटीपेक्षा ती पंचनामा करून सरकारनीच काढली, महसूल विभागाने, तहसीलदारनी. आणि तो पंचनामा करून आम्हाला पैसे मिळणार म्हणून आम्हाला आश्वासन दिलं. तसं त्यावेळीच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलेलं की तुम्हाला आम्ही सर्व देऊ. त्यांच्या सूचनेनुसार पंचनामे केले. हे पंचनामे केल्यानंतर पण आम्ही परत RTI करायला लागलो, तहसीलदारला भेटायला लागलो. तहसीलदार म्हणायचे की आम्ही तो वरती पाठवलाय कलेक्टरला, कलेक्टर म्हणायचे आम्ही तो मंत्रालयात पाठवलाय. काही शेवटी मिळाले नाहीत. आज 8 वर्ष झाली, एक छदामी आम्हाला मिळालेलं नाही. आता देखील अनेकांचे जीव गेलेले आहेत, अनेक जण जखमी झालेले आहेत, अनेकांचे तर शरीराचे अवयव कोणा शरीरच सापडला नाही आहे. हे सगळे ॲक्सिडेंट होत असताना एक महत्त्वाची बैठक 2020 साली झाली होती, जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. तुम्ही होतात का त्यावेळी, आणि त्या बैठकीत जे ठरलेलं ते झालंय का? माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जेव्हा डोंबिवलीत गुलाबी रस्त्याच्या एक प्रकरण झालेलं, त्यानिमित्तानं ते पाहणीकार आलेले, आणि त्या पाहणीच्या दरम्यान एक कल्याणला महापालिकेत बैठक झाली होती. मला त्यांनी बोलवलेलं. आत्ताचे तत्कालीन मुख्यमंत्री, आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पण होते, इतर सुभाष देसाई उद्योग ते पण होते, सर्व जण होते. आणि त्याच्यात असं ठरलं की या ज्या अति धोकादायक कंपन्या आहेत त्या डोंबिवली औद्योगिक क्षेत्राच्या बाहेर काढायच्या. हे एकमेव झालं. तिथे सर्व MIDC, औद्योगिक सुरक्षा, सर्व ऑफिसर होते, IAS ऑफिसर सर्व होते, आणि सर्व ठरलं. 6 फेब्रुवारी 2020 ही गोष्ट. आणि उद्धव साहेबांनी त्याचा इंटरेस्ट पण घेतलेला, कारण त्यांची सासूरवाडी डोंबिवली, त्यांचं लक्ष असतं डोंबिवलीवर. त्यामुळे पण दुर्दैवाने काय झालं, नंतर कोरोनाची साथ सुरू झाली, त्यामुळे तो विषय थोडा बारगळला. पण नंतर 22 साली परत 21-22 साली परत तो विषय त्यांनी घेतला. 156 कंपन्या इथून हलवायच्या पाताळगंगाला किंवा इतर ठिकाणी ठरलेलं. पण त्याच्यानंतर परत हे झालं, म्हणजे काय शांत झालं. म्हणजे ह्या सरकारने त्याच्यावर आता 2 वर्ष झाली, या सरकारला काही कारवाई केलेली नाही. शेवटचा प्रश्न विचारतो. जे झालं त्याच्यानंतर तुम्हाला आता तरी अपेक्षा आहे का की काही बदल होईल? कारण की इतके रिपोर्ट्स आले, असे सगळे अहवाल आले, अनेक घटना घडल्या, अनेकांचे जीव गेले, तुम्ही इतका पाठपुरावा केलाय, काय फरक पडलाय किंवा याच्या पुढे तरी फरक पडेल का? मागच्या अनुभवावरून असं वाटतं की काय सर्व हे आश्वासनांची खैरात आहे. विश्वास नाही आमच्यावर, ह्यांच्यावर. सर्व जेव्हा 2016 साली पण अशीच आश्वासन दिलेली, नंतरच्या पण काही कंपन्यात आगी लागलेल्या तेव्हा पण अशीच आश्वासन दिलेली. त्यामुळे आता आश्वासन जी दिलेत, अगदी मुख्यमंत्री, उद्योगमंत्री यांनी दिलेत, आम्हाला त्याच्यावर विश्वास नाही. जेव्हा इथनं कंपन्या हलवतील प्रत्यक्ष, तेव्हाच आम्ही त्या खरं मानू. ही जी कंपनी होती ती त्यावेळी जी लिस्ट काढली होती की हजार्डस कंपन्या, त्यांच्यामध्ये होती का कुठली? कालची कंपनी हजार्डस होती, तिच्यात ती नव्हती वाटतं, बहुतेक ती नव्हती. ही आत्ता त्यांनी सुरू केलेली आहे, नाव बदलून. मला काय वाटतं ह्याच्यामध्ये पण कंपनी मालकाचा दोष असेल किंवा काही घटना, अपघात असेल की नाही? नक्कीच ह्याच्यामध्ये कंपनी मालकाचाच दोष आहे, हा अपघात नाही आहे. हे निष्काळजी आणि पैसे कमवण्यासाठी हे सर्व ह्यांचं व्यवहार चालतात. ह्याच्यात दानदुप्पट ह्यांना पैसा मिळतो, फायदा होतो, लोकांच्या जीवाशी खेळतात. हे लोक मात्र इथे राहत नाहीत, हे लोक कुठेतरी दुसरीकडे राहतात आणि ह्याच्यात ते फसतात कधीतरी आणि असे अपघात होतात. ह्यांना जबाबदार राहिलं पाहिजे. हा अपघात नाही, हा यांच्यामुळेच झालेला
हा दुर्घटना आहे. प्रोबेसच्या गुन्ह्याचं पुढे काय झालं? जी केस जी चालू होती त्याचं पुढे काय झालं? प्रोबेसच्या गुन्ह्याचं काय झालं म्हणजे का, जे मालकाच्या फॅमिलीमधले 3 माणसं मेली आणि जे एक होते ते आता ते वयस्कर झालेले आहेत. सध्या ती कोर्ट मॅटर चालू आहे असं मला समजलं. तर प्रोबेसमध्ये जे झालं ते देखील एक निष्काळजीपणा होतंच हे या अहवालातून समोर आलेलं आहे. आणि अजूनही प्रोबेसच्या मुळे ज्यांचं नुकसान झालं त्यांना नुकसान भरपाई तर मिळालेली नाहीच आहे, पण ती केस अजूनही सुरू आहे, त्याचा निकाल लागलेला नाही. त्यामुळे जे मृत्युमुखी पडले होते त्यांना अजूनही न्याय मिळालेला नाही आहे. आणि आता जी घटना घडली आहे त्यामध्ये देखील काही होईल, त्याच्यानंतर देखील काही होईल, काही बदल घडेल असं इथल्या स्थानिकांना आणि अशा पाठपुरावा करणाऱ्या चांगल्या माणसांना देखील वाटत नाहीये. त्यामुळे जास्त अपेक्षा करू नका असंच मत राजू सरांनी व्यक्त केलंय. कॅमेरामन गजाननसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, डोंबिवली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.